आज आपण एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना संमत झाली आणि 26 जानेवारी 1950ला आपल्या या हिंदुस्थानासाठी भारतीय संविधान म्हणजेच राज्यघटना अस्तित्वात आली. म्हणून आज सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या या राज्यघटनेला मानवंदना म्हणून, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या ऐतिहासिक आणि जगामध्ये सर्व दीर्घलिखित, म्हणजे असं म्हणतात की जगातील अनेक राज्यघटना ज्या होत्या देशांच्या, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दीर्घकाल ज्याचं लेखन केलं गेलं, अशा या ऐतिहासिक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या अपरंपार कष्टांना, परिश्रमांना सर्व भारतीयांनी तसेच नवीन पिढीतील अनेक लोकांनी या कार्याची आठवण ठेवून त्याप्रमाणे आपण एक भारतीय नागरिक म्हणून वागण्याचा निश्चय करावा आणि या संविधानाचा सन्मान करत असताना या संविधानाच्या आधारावर हा देश चालतो आहे आणि चालणार आहे, आज नाही तर हजारो वर्ष. म्हणून या संविधानाचा सन्मान करून आज आपण सगळ्यांनी 26 नोव्हेंबर 2020 या दिवसापासून आपण, म्हणजेच या दिवसाला आपण संविधान दिन म्हणतो. आणि या संविधान दिन आपण साजरा करत असताना या संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वप्रथम आठवण होत राहील असे सर्वसामान्य जनतेचे नेते, गोरगरिबांचे कैवारी आणि ज्यांना आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेचे जनक अथवा शिल्पकार म्हटले जाते, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. खरं म्हणजे भारतीय संविधान दिवस साजरा करण्याची कल्पना आणि कल्पकता या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मनामध्ये आली आणि मग त्यांनी समस्त भारतीयांना आवाहन केलं की आपण सगळ्यांनी मिळून या भारतीय संविधानाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे साधारण 26 जानेवारी 1950ला ही घटना अस्तित्वामध्ये आली, अंमलामध्ये आली आणि मग त्याच्या आधारावर संपूर्ण देश कसा असावा, देशाचं राज्य कसं असावं, त्याची कार्यपद्धती कशी असावी, राजकीय तत्वे कशी असावी, त्याची कार्यप्रणाली कशी असावी आणि सरकारच्या अधिकारांची जी एक चौकट आहे, त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांच्या या चौकटीमध्ये हा देश कसा चालावा, याच्या पद्धतीने हे राज्य कसं चालावं, याच्या बाबतीतलं संविधान म्हणजे भारतीय संविधान म्हणजेच राज्यघटना, आज या विषयावर आपण बोलणार आहोत. मला माहिती आहे की विषय फार सेन्सिटिव्ह आहे, गंभीर आहे आणि या विषयाला स्पर्श करत असताना मी भारतीय जनता पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री नड्डाजी यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की साधारण 26 नोव्हेंबर 2020 पासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत आपण भारतीय संविधान दिवस किंवा भारतीय संविधान सप्ताह हा साजरा करायचा आहे. आणि त्यामुळे या विषयाला आपल्या समोर ठेवण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे की या विषयाचं गांभीर्य, या विषयामध्ये इतिहासकालीन जे मुद्दे आले, अनेक वर्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपरंपार कष्ट, मेहनत, परिश्रम आपल्या स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता, किंबहुना कधी आजारी पडल्यानंतर सुद्धा आपल्याला इतकं मोठं लेखन करायचं आहे आणि त्यामुळे ज्याच्यामुळे पूर्ण देशाच्या सामाजिक विचारसरणीला सुद्धा कलाटणी मिळेल अशा पद्धतीचं लेखन करण्याचं भाग्य ज्या थोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून घडलं, ते आपल्यासमोर मांडत असताना मी अनेक वेळेला त्यांची अनेक पुस्तकं वाचली. मग धनंजय कीर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं अनटचेबल्स असेल किंवा असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. पण मी आज आपल्यासमोर याच्यामधील काही जे मुद्दे मांडणार आहे ते प्रकर्षाने या मुद्द्यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बद्दल धनंजय कीर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा संदर्भ घेणार आहे. त्यामुळे या गोष्टी किंवा याच्याबद्दलची जी चर्चा, या सगळे मुद्दे हे आपल्याला या पुस्तकामधीलच मिळू शकतील. त्यामुळे
याचा संदर्भ करत असताना तुम्हाला सुद्धा पुढे अनेक वर्ष या भारतीय संविधान किंबहुना राज्यघटनेबद्दल ज्या गोष्टी तुम्हाला माहीत करायच्या असतील त्या तुम्ही या पुस्तकातून या संदर्भातून घेऊ शकाल अशी मला आशा वाटते. आणि त्यामुळे जगातील सर्वात दीर्घलिखित संविधान आणि बऱ्याच दुरुस्तीनंतर म्हणजे साधारणतः 448 लेख, 12 वेळापत्रक, 25 भाग यामध्ये येतात. आणि मग आपल्या या 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेल्या आपल्या या राज्यघटनेला अनेक वर्ष झाली. म्हणजे आपण बघितलं तर किंबहुना ती 50 वर्ष आणि ही 20 वर्ष पकडली तर 70 वर्षाच्या नंतर आज पुन्हा एकदा आपल्यासमोर या गोष्टीला उजळणी देत असताना किंबहुना इतिहासातील पाने चाळत असताना त्यावेळेला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 1952ला काय काय घडलं असेल, 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर घटना अंमलात येईपर्यंत साधारणतः या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये किती गोष्टींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामोरं जावं लागलं असेल. आणि अनेक गोष्टी वाचता 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 माझ्या लक्षात आलं की आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून घेण्याची आवश्यकता कधी भासलीच नाही. पण राजकारणामध्ये काम करत असताना ज्या 2 महापुरुषांचा परिचय आपल्याला पुस्तकाद्वारे झाला ते म्हणजे थोर छत्रपती शिवाजी महाराज 350-450 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर साधारणतः 1891 ते 1956 पर्यंतच्या कालावधीमध्ये दुसरे थोर महापुरुष म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे स्वतंत्रता मिळाल्यानंतर अनेक समस्या या हिंदुस्थानामध्ये होत्या. म्हणजे पाकिस्तानामधून स्थलांतरित झालेल्या निर्वासितांचे प्रश्न होते, त्यांचं पुनर्वसन होतं, रियासतांचे विलिनीकरण आणि कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण झालेले प्रश्न होते. सरदार पटेल ज्यांना आपण लोहपुरुष मानलो गेलं आणि त्यांच्या बाबतीतले अनेक त्यांच्याकडून आपण या हिंदुस्थानाबाबतीतले विचार तेव्हा ऐकले होते. त्यामुळे सरदार पटेल यांनी केलेली रियासत आणि विलिनीकरणामधली त्यांची भूमिका, त्यांची दूरदृष्टी, त्यांची प्रगल्भता आणि याच्या माध्यमातून जवळजवळ 565 रियासत ज्याला आपण म्हणतो त्याचं विलिनीकरण. मग हे विलिनीकरण करत असताना साधारणतः जुनागड, हैदराबाद म्हणजे हैदराबादचे निजाम, जुनागड आणि जम्मू काश्मीर या 3 रियासतांचं विलिनीकरण करत असताना आलेले ठळक मुद्दे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर देश स्वतंत्र झाल्यानंतर सलग 2-3 वर्षांमध्ये या देशाला घटना देण्याचं काम, या अशा अभूतपूर्व अशा घटना आपण इतिहासात गेल्यानंतर आपल्याला जाणवतात. आणि त्यामुळे याची तयारी कधीपासून केली असा प्रश्न मनामध्ये येतो. अनेक वर्ष आपण पुस्तकं वाचतो, वाचता वाचता लक्षात येतं की साधारणतः याची तयारी 1946 पासून केली गेली होती. आणि मग ही तयारी करत असताना त्याची समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. जवाहरलाल नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू यांचा सहभाग असताना या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे आलं. या सगळ्या घटना मी ज्या तुमच्यासमोर पुढच्या अर्ध्या पाऊण तासात मांडणार आहे, या घटना म्हणजे भारतीय संविधान कसं बनलं, त्याच्यानंतर त्या संविधानाचं एक एक कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटना समितीच्या सर्व सदस्यांसमोर कसं मांडलं गेलं, प्रत्येक घटनेचं कलमाचं वाचन करत असताना त्याच्याबद्दल त्यांचा एक दृष्टिकोन, या देशाकडे येणाऱ्या हजारो वर्षामध्ये काय घडू शकेल त्याच्याबद्दलची त्यांची आत्मीयता, त्यांची तळमळ आणि हा देश हजारो वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर तो कशा पद्धतीने चालावा, ही अखंड अशी त्यांची विचारसरणी घेऊन त्यांनी जे लिहिलेलं लेखन आहे ते म्हणजे भारतीय संविधान. आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे, मी सुरुवातीलाच म्हटलं की भारतीय राज्यघटनेचे जनक अथवा शिल्पकार त्यांना म्हणलं गेलं. आणि त्या वेळेला या गोष्टीचा उहापोह केला गेला की ही राज्यघटना, हे संविधान आपल्याला वाचणं, त्याच्यातले कलम, त्याच्यातले परिशिष्ट, त्याच्यातले लेख, त्याच्यातली वेळापत्रक, त्याच्यातले वेगवेगळे भाग, हे शक्यतो वाचणं जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. पण ते सोप्या पद्धतीमध्ये करून देत असताना आपल्याला ते वाचनाचा त्याच्यामध्ये आनंद घेता येतो. आणि म्हणून मसुदा समितीच्या सदस्यांनी अनेक विषयाचा सखोल अभ्यास केला. या मसुदा समितीच्या सदस्यांना वेगवेगळ्या समित्या स्थापन कराव्या लागल्या. वेगवेगळ्या समित्या स्थापन करत असताना त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली
आणि सगळ्यात प्रथम त्यांच्यासमोर विषय आला तो म्हणजे की आपल्या देशाचा, देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याला देश स्वतंत्र करायचा होता, साधारणतः जुलैच्या कालावधीमध्ये, आणि ऑगस्टमध्ये आपण स्वतंत्रता आपल्याला मिळाली. मग अशा वेळेला या या देशाचा ध्वज कसा असावा, म्हणजे या घटना समितीने लेखन सुरू करण्याच्या आधीचा काळ जो होता तो साधारणतः जून जुलै 1947, म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला तिरंगा फडकला. पण त्या तिरंग्याचा खऱ्या अर्थाने राष्ट्रध्वज करण्यासाठीची जी समिती होती, त्या घटना समितीच्या ध्वज समितीचे सभासद सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मग त्यावेळी म्हणजे हा इतिहास जाणून मी सुद्धा जेव्हा घेतला तेव्हा मला सुद्धा वाटलं की आज माझ्या मागे आपण तिरंगा डौलदारपणाने आहे, म्हणजे त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे की होय, आपल्या राष्ट्राचा हा तिरंगा आहे, आपल्या देशाचा हा तिरंगा आहे. प्रत्येक वेळेला आपण या तिरंग्यासमोर आपली मान ही वंदन करतो. आणि अशा वेळेला या तिरंग्याचा म्हणजे हा राष्ट्रध्वज कसा झाला, तर त्यावेळी राष्ट्रध्वज कोणत्या स्वरूपाचा असावा याविषयी सर्वत्र चर्चा सुरू होती. या बाबतीत काही महाराष्ट्राच्या नेत्यांनी आणि मुंबई प्रांतिक हिंदू सभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना असं म्हटलं की जर वजनदार गोटातून या बाबतीत चळवळ होऊन जर प्रभावी लोकमत तयार झालं तर आपण ध्वजाचा रंग भगवा असावा या सूचनेला ध्वज समितीमध्ये उचलून घेऊ. म्हणजे ह्या सगळ्या महाराष्ट्रीय आणि मराठी नेत्यांची अशी मागणी होती त्यावेळेला की आपल्या ह्या ध्वज जो राष्ट्रध्वज बनतोय आणि आपण देश स्वतंत्र होणार तेव्हा लाल किल्ल्यावर आपण फडकवणार आहोत, तर तो भगव्या रंगाचा असावा. आणि मग त्यांना बाबासाहेबांनी सल्ला दिला की साधारणतः त्यावेळेला अनंतराव गद्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि गावडे यांना अभिवचन दिलं की जर याच्यामधून एक चळवळ तयार झाली तर निश्चितपणाने मी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करेन आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असेल असं आपण प्रयत्न करू. 10 जुलैला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब दिल्लीला निघाले होते तेव्हा प्रांतिक हिंदू सभेचे नेते आणि अनेक महाराष्ट्रामधून लोक त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले की आपण याच्यासाठी प्रयत्न करावा, आपण पुढाकार घ्यावा. आणि त्यावेळी विमानात बसतेवेळी त्यांना एक भगवा ध्वज त्यांच्या हातामध्ये देण्यात आला. भगव्या संबंधी जर त्यावेळेला चळवळ झाली किंवा लोकमत एकत्र झालं आणि सगळ्या लोकांना असं वाटलं की आता या राष्ट्राच्या ध्वजामध्ये भगवा रंग असावा आणि म्हणून त्यावेळेला आपण त्यांना पाठिंबा देऊ असं अभिवचन डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलं आणि ते दिल्लीचं निघून गेले. तर हिंदू महासभेचे एक नेते होते राव बहादूर सी बोले, अनंतराव गद्रे यांना बाबासाहेबांनी सांगितलं असं विनोदाने की तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की माझ्या हातून घटना समितीवर भगवा ध्वज लावण्याची अपेक्षा तुम्ही करता, किती मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणून ते दिल्लीला निघून गेले. घटना समितीने 22 जुलैला अशोक चक्रांकित तिरंगी झेंडा हा राष्ट्रध्वज असावा असे निश्चित केले. आता ह्याच्या पुढे आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे जी मला सुद्धा वाचनामधनं कळली आणि ती तुम्हा सगळ्यांना खऱ्या अर्थाने अभिमानाने प्रेरित होईल अशी घटना आहे. मी आता तुम्हाला ती सांगणार आहे. आणि अशोक चक्रांकित तिरंगी झेंडा हा राष्ट्रध्वज असावा असं निश्चित केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा भगव्या ध्वजाच्या सूचनेच्या बाजूने ध्वज समितीमध्ये नेहमी बोलणं केलं. त्यांना सांगितलं की याच्याबद्दलची सूचना आहे, अनेक लोक म्हणतायत की असं झालं पाहिजे. परंतु संबंधित नेत्यांनी भगवा साठी तशी काही विशेष चळवळ काही उभी राहिली नाही आणि अशोक चक्रांकित ध्वज हा करून घेण्यासाठी शेवटी मान्यता देण्यात आली. आणि मग ही मान्यता देण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना वीर सावरकरांनी चरख्याच्या ऐवजी, म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या वेळेला हा ध्वज बनत होता, राष्ट्रध्वज बनत होता, त्यावेळेला ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना वीर सावरकरांनी चरख्याच्या ऐवजी ध्वजावर चक्र घाला अशी आग्रहाची तार पाठवली, याची नोंद या पुस्तकामध्ये आहे. आणि मग राष्ट्रध्वजावर अशोक चक्राचा स्वीकार व चरख्याचा धिक्कार
झालेला पाहून त्यावेळेला महात्मा गांधींना अतिशय दुःख झाले आणि ते उद्गारले. ही वाक्य आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीलाच मी या पुस्तकाचा संदर्भ आपल्याला देणार आहे. तर त्यांनी म्हटलं, जर ध्वजाचे मूलभूत अंग बदलून खादी आणि चरखा त्यावरून लुप्त झाली तर ह्या ध्वजाशी आपला काडीचाही संबंध राहणार नाही आणि अशा ध्वजाला आपण वंदनही करणार नाही, असे त्यांनी तावातावाने जाहीर केले, असं या पुस्तकामध्ये या लेखकाने म्हटलंय. आणि मग जसं त्यांनी पुढची एक ओळ म्हटली आहे, जी आजच्या काळानुरूप आजच्या तथाकथित या छोट्या छोट्या शहरामध्ये, छोट्या छोट्या गल्लीबोळामध्ये, किंबहुना एका राज्यामध्ये सुद्धा नेत्यांना, म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये असलेल्या आपल्या नेत्यांना तर हे माहिती आहे की सर्वप्रथम आपला देश, पण काही ठिकाणी आजच्या समाजामध्ये वावरत असताना एक सुंदर ओळ इथे म्हटली आहे की अवतार कार्य संपले की पराभव अटळ होतो. त्यामुळे या वाक्याचा अर्थ या पुस्तकामध्ये त्यावेळेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या इतिहासकालीन संदर्भामध्ये येतो. आणि म्हणून मग एका अर्थाने जेव्हा राष्ट्रध्वजावर अशोक चक्राचा स्वीकार केला गेला आणि मग त्याच्यामधून आपण हळूहळू पुढे आपल्या या घटना समितीच्या कार्याकडे वळलो. आणि मग कार्याकडे वळत असताना आपल्याला लक्षात आलं की 29 ऑगस्ट रोजी, म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर साधारणपणाने एक 15 दिवसानंतर घटना समितीने घटनेचा मसुदा करण्यासाठी एक लेखन समिती नेमली आणि ही घटना लेखन समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले. काय योगायोग आहे पहा, म्हणजे असं त्याच्यामध्ये संदर्भ म्हटले गेले की काय योगायोग आहे पहा की ज्या डॉक्टर बाबासाहेबांना, ज्या आंबेडकरांना विद्यार्थी दशेत गाडीतून स्पृश्य हिंदूंनी लुटून दिले होते, शाळेत त्यांना कोपऱ्यात बसविले होते, प्राध्यापक झाल्यावर त्यांचा अपमान केला होता, एक तिरस्करणीय मागासवर्गीय म्हणून त्यांना हिडवले होते, ब्रिटिशांचा बगलबच्चा म्हणून त्यांची हेटाळणी केली होती, त्यांना पाषाण हृदयी सैतान म्हटले होते, महात्मा गांधींचा निंदक म्हणून त्यांचा धिक्कार केला होता, महाराज्यपालांच्या मंत्रिमंडळातील सरकारजमा मंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री झाले. मग अशा वेळेला भारताची इच्छा, आकांक्षा आणि उद्दिष्ट यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांना स्मृतिकार महामुनी मनु यांच्या स्थानी बसवले. ही घटना म्हणजे असं म्हटलं गेलं, ही घटना म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महान चमत्कार होता आणि भारताने अनेक युगातील, म्हणजे आपण बघितलं की भारताचा जो पूर्वीचा इतिहास होता, स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे साधारणतः 1800च्या नंतर, या सगळ्या म्हणजे 1857च्या बंडानंतर या संपूर्ण कालावधीमध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्या अस्पृश्यतेच्या पापाचे क्षालन करण्यासाठी आपला मनु नवा स्मृतिकार शतकानुशतके माणुसकीहीन मुकवून सत्वहीन केलेला समाजातील निवडला. हे विधी घटना अतर्क्यच आहे. इतकं मोठं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून व्हावं ही नियतीची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की ज्यांनी 20 वर्षापूर्वी मनुस्मृतीची होळी केली होती त्याच बंडखोरास आपली नवीन स्मृती रचण्यास आवाहन करावे, हेच नियतीने उगवलेला सूर होता असे म्हणावेस वाटते. कदाचित कालचक्राचा फेरा पूर्ण व्हायचा होता असेही असेल. आणि म्हणून या संपूर्ण घटनेकडे जर इतिहासकालीन लोक बघतात की हे संविधान म्हणजे होय, ह्या हिंदुस्थानाचा आत्मा जर कुठे असेल तर हिंदुस्थानाचा आत्मा या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो की ह्या संविधानाचं रचना ज्यांनी केली आणि ह्या संविधानामध्ये किती घटना घडल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की हे संविधान लिहत असताना, भारताची राज्यघटना लिहित असताना, म्हणजे जे अख्ख्या जगामध्ये हे लेखन इतकं मोठं आहे, इतकं दीर्घ आहे की कोणत्याही देशाच्या, या जगामध्ये कोणत्याही देशापेक्षा सगळ्यात दीर्घकालीन लिहिलेलं, लेखन केलं गेलेलं हे सगळ्यात लांबीचं दीर्घकालीन असं संविधान म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या ह्या घटनेच्या कार्यामध्ये अनेक वर्ष बाबासाहेबांनी काम करत गेले, एक एक कलम रचत गेले. आणि मग जर आपण इतिहासात बघितलं तर 47-48 मध्ये बाबासाहेब घटना लिहिण्यामध्ये गर्क झाले होते आणि आपल्यावर राष्ट्राने सोपवलेले हे महान कार्य, मग त्यामध्ये आपल्या सर्व शक्ती केंद्रीभूत करून आपली बिघडणारी तब्येत
म्हणजे असं होतं की अनेक वेळेला ते लिहित असताना सुद्धा थकत जात. पण ते संपूर्णपणाने आपल्याला देशाने काहीतरी मोठं काम दिलेलं आहे आणि ह्या देशाचा आपल्यावर काहीतरी आता फार मोठं काम आहे, जिकिरीचं काम आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून त्यांनी सर्वस्वपणाला लावून आपलं दायित्व आहे, आपणावर येऊन ते पडलेलं आहे, ते जीवापाड त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. आता ह्याच्यातल्या एक ठळक गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे, जे जे ऐकल्यानंतर जर तुम्ही खरोखर ह्या देशाचे नागरिक म्हणून तन्मयतेने जर ऐकाल, तर तुम्हाला कळेल की ज्या ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की काय प्रचंड मेहनतीने त्यांनी हे संविधान लिहिलं असावं, काय तल्लख बुद्धिमत्ता असावी. ह्या देशाच्या इतक्या करोडो लोकांच्या भवितव्याचं विचार करत असताना प्रत्येक समाजाला अभिप्रेत असणारी राज्यघटना त्यांनी दिली. आणि मग या घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या त्या समितीमध्ये एक सभासद होते, त्यांचं नाव होतं टी कृष्णमाचारी. आणि त्या कृष्णमाचारीने घटना समितीमध्ये 5 नोव्हेंबर 1948 ला एक भाषण केलं. आणि ते भाषण केलं, त्यावरून कल्पना येईल की ही घटना म्हणजे राज्यघटना लिहित असताना इतकं प्रचंड काम उभं केलं की हे काम कसं केलं गेलं असेल. तर त्यांनी काही म्हटलं की सभागृहाचं लक्ष वेधून कृष्णमाचारी एकदा त्या भाषणामध्ये म्हणाले की या सभागृहाला कदाचित माहीत असेल की आपण निवडलेल्या 7 सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला, ती जागा भरली नाही. दुसऱ्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचं निधन झालं दुर्भाग्यपूर्ण, पण ती जागा सुद्धा भरली नाही. एक अमेरिकेस गेले, त्यांचीही जागा तशीच राहिली. चौथे सभासद संस्थानिका संबंधीच्या कामात गुंतलेले राहिले, त्यामुळे ते सभासद असून नसल्यासारखे होते. 1-2 सभासद दिल्लीपासून दूर होते आणि त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते उपस्थित सुद्धा राहू शकले नाही. शेवटी असे झाले की घटना तयार करण्याचा सर्व भार, सर्व काम हे फक्त एकट्या डॉक्टर आंबेडकरांवरच पडले. अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने ते काम केले त्याबद्दल ते आदरास पात्र आहेत. अशा ह्या अडचणीतून सुद्धा त्यांनी मार्ग काढून हे कार्य पूर्ण केले, त्याबद्दल आपण सदैव आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू, असं त्यावेळेचे टी कृष्णमाचारी नावाचे या घटना लेखन समितीचे एक सदस्य होते, त्यांनी असं म्हटलं होतं. आणि त्यांनी घटना समितीच्या समोर उभे केलेले हे चित्र म्हणजे आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली असता पूर्ण होते. ते म्हणाले की अनेक वेळेला घटनेचा मसुदा तयार करताना त्या सभेसाठी म्हणजे घटना मसुदा समितीच्या त्या वेळच्या एक घटनेचं कलम सांगण्यासाठी ती घटना समिती बसत असे. आणि मग ती घटना समिती बसल्यानंतर त्यामध्ये एक कलम उलगडून दाखवत असताना, बोलत असताना, लिहित असताना हे सगळे सदस्य अनुपस्थित असायचे, पण फक्त 2 सदस्य म्हणजे लेखन समितीच्या बैठकीस अनेक वेळेला डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांचे कार्यवाह असे दोघेच उपस्थित असत. अशा रीतीने हे ऐतिहासिक कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी पूर्ण करीत आणले होते. म्हणजे मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगतो, हे संदर्भ सांगतो, हे आपल्याला का कळले पाहिजे? कारण का आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत. ज्या संविधानाने आपल्याला भारताचा नागरिक होण्याचा मान दिला, आपण ज्या अभिमानाने, ज्या स्वाभिमानाने आज या हिंदुस्थानामध्ये राहतो, त्या हिंदुस्थानाचा आपल्या सगळ्यांना अभिमान असताना, ज्या अभिमानाला आणि स्वाभिमानाला प्रेरित असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या म्हणजे राज्यघटनेच्या आधारित हे राष्ट्र चालते. आणि म्हणून त्या राष्ट्राचा अभिमान असलेल्या आपण सगळे लोकांनी भारतीय संविधानाचा हा इतिहास कधी ना कधीतरी जाणून घेतला पाहिजे. आणि मग साधारणतः आपला देश स्वतंत्र झाला 1947च्या 2 महिन्यानंतरच पाकिस्तानने कबालींच्या द्वारे आपल्यावर आक्रमण केलं, हा इतिहास सुद्धा तुम्ही जाणता. आणि मग एका बाजूला पाकिस्तानचं आक्रमण आपण परतवून लावत असताना आपल्या घटना मसुदा समितीचे, लेखन समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ह्या लेखनामध्ये कर्क होते, व्यग्र होते आणि प्रचंड असा व्यासंगी अनुभव असताना आणि तल्लख बुद्धिमत्ता आणि प्रचंड शिक्षणाचा अनुभव आणि शिक्षणाचा व्यासंग इतका दांडगा की त्याच्यामधून लेखनामधून जे कलम येत होती ती उतरत होती, ती इतकी ज्याला आपण म्हणू की त्याच्यामधली जी बुद्धिमत्ता होती, त्या सगळ्या बुद्धिमत्तेच्या जोराच्या आधारावर हिंदुस्थानाची राज्यघटना लिहित होते. पण त्याच वेळेला साधारणतः 13 जानेवारी 1948च्या त्या
पुढच्या सुमारास हिंदुस्थानामध्ये अनेक ठिकाणी दारुण निराशा, कारण का निर्वासितांचे लोंढे, पाकिस्तानने केलेले हल्ले, गोंधळ, हाहाकार असं उडाला असतानाच नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे त्यांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला. आणि मानवी इतिहासामध्ये असं लोक म्हणतात त्यावेळेला की मानवी इतिहासामध्ये एक महान पुरुष म्हणून मानला जातील अशा गांधीजींचा इतका भयंकर रीतीने शेवट झाल्याचे पाहून सर्व जग दुःखाने हादरले होते. अशा वेळी सुद्धा किंचितही म्हणजे आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊन सुद्धा आपलं मन कुठेही न डगमगता आपलं लिहिण्याचं काम त्यांनी सुरूच ठेवलं होतं. आणि मग साधारणतः फेब्रुवारी 1948 मध्ये पहिल्या आठवड्यात बाबासाहेबांनी घटनेचा कच्चा म्हणजे ज्याला आपण खरडा म्हणतो तो घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला. म्हणजे प्रजासत्ताक वापरावं की राज्य वापरावं हा शब्द त्यांना सुचवायचा होता आणि तशी दुरुस्ती करायची होती. प्रजासत्ताक राज्य पद्धतीने भारत आणि ब्रिटिश राष्ट्रकुल यांच्यातला संबंध आपोआप तुटत होता. त्यामुळे मग प्रजासत्ताकाचा वापर करावा की राज्य हा शब्द वापर करावा अशा बाबतीतले अनेक तर्कवितर्क त्यामध्ये दिले गेले होते. आणि मग अशा पद्धतीने एका बाजूला कधी ना कधी त्याच्यामध्ये चर्चा, कधी ना कधी त्याच्यामध्ये उपहासात्मक टीका विरोधक करत असत. आणि केवळ विरोधकांनी केलेली टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहन कधी करून घेत. आणि त्या विरोधकांचा समाचार करत असताना ते सतत म्हणजे त्या विरोधकांचा टीकेचा समाचार करत असताना आपला विरोधक घेरी येऊन पडेल इतकी विलक्षण बुद्धिमत्तेचा प्रयोग आणि वेगवेगळ्या उदाहरणांचा प्रयोग. म्हणजे एका बाजूला आपल्या समाजावर होणारा प्रभाव, त्याच वेळेला अस्पृश्यतेचे वेगवेगळे लढे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की अस्पृश्यते निघून जावी या देशामधून म्हणून स्वतः ते लढे उभारले, ते लढे लढले, रस्त्यावर उतरून जनसामान्यांपर्यंत ते लढे पोचवले, खेडापाड्यामध्ये ते पोचले. असं असताना एका बाजूला लेखन करायचं, या देशाला घटना द्यायची. आणि त्यामुळे कच्चा मसुदा लोकांसमोर ठेवल्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मसुदा घटना समितीसमोर विचारासाठी ठेवला. त्यावेळेला असं म्हटलं गेलं की हा अतिविस्तृत असा दस्तऐवज झाला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आता अतिविस्तृत असा शब्द जेव्हा इतिहासकालीन वापरला गेला तेव्हा अतिविस्तृत म्हणजे तो इतका प्रचंड होता की लोक म्हणायचे की इतकं लेखन झालं कसं. म्हणजे पुस्तकांमध्ये वाचन केल्यानंतर लक्षात येतं की इतकं प्रचंड लेखन करणारे आपले घटना मसुदा समितीमधले असलेल्या लेखन समितीच्या सदस्यांनी इतकं लिहिलं की त्या खरड्याचे वर्णन त्यांनी आपल्या आकर्षक, रम्य आणि शैलीदार भाषणामध्ये प्रत्येक वेळेला ते करत. इतकं सुंदर विवेचन ते करत असत असं इतिहासामध्ये दाखला दिला गेला आहे की बाबासाहेबांचं भाषण त्या खरड्या याच्याबद्दल असेल म्हणजे त्या दस्तऐवजाबद्दल, तर त्याच्याबद्दलचं हा जो मसुदा होता त्या मसुद्याबद्दलचं त्यांचं भाषण इतकं म्हणजे प्रभाव टाकणारं असे की त्यांची ती भाषणाची शैली, त्यांचे ते पटवून देणारे मुद्दे आणि विरोधकांना निष्पक्ष करण्याची त्यांची जी वक्तृत्व शैली होती ती अशीच पुढे जात होती. आणि मग त्यांचं भाषण ऐकत असताना घटना समिती एकदम चित्रासारखी तटस्थ होत असे. घटनेवर केलेल्या टीकाकारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी एक सुंदर वाक्य वापरलं होतं, ते फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. घटनेवर केलेल्या टीकाकारांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले होते की ती टीकाकारांचे अपसमज आणि त्यांना कलमांचे झालेले अर्धवट ज्ञान यावरती आधारली होती. तुम्ही विचार करा की एका वाक्यामध्ये त्यांनी सर्व टीकाकारांची तोंड बंद केली होती की तुम्ही जी टीका करता आहात ती टीका ही अर्धवट ज्ञानावर आधारलेली आहे. आणि घटना समितीच्या दृष्टीसमोर कोणते राज्य आहे याचं विवेचन करताना ते म्हणाले होते की अमेरिकन पद्धतीच्या राज्यकारभाराला अध्यक्षीय पद्धतीचे शासन म्हणतात. त्यामुळे अमेरिका, साऊथ म्हणजे ज्याला आपण म्हणतो दक्षिण आफ्रिका, अशा वेगवेगळ्या राज्यांच्या संघराज्याच्या पद्धतीवर व्यवस्थितपणाने विवेचन करून आपल्याला ज्या संघ पद्धतीय राज्य पद्धती आपल्याला निवडायची आहे
त्या निवडणाऱ्या राज्यपद्धतीला आणि लोकांना अभिप्रेत असलेल्या या राज्यघटनेबद्दल त्यांचं मार्मिक असं विवेचन प्रत्येक वेळेला असत असे. आणि म्हणून हळूहळू घटनेतील वैशिष्ट्यांचा निर्देश करताना ते म्हणत असत की नियोजित राज्यघटना ही जरी दुहेरी राज्यव्यवस्था असली तरी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एकच नागरिकत्व राहील. आणि त्यामुळे आजच्या या कालावधीमध्ये जेव्हा हा प्रश्न उभा राहतो, आपल्याला अनेक वेळेला वाटतं की दुहेरी नागरिकत्वाच्या बाबतीतली आपली भूमिका काय. मग त्यावेळेला भारतीय राज्यघटनेला, भारतीय संविधानाला आपण जर भारतीय राज्यघटनेची वेगवेगळी कलम बघण्यात गेलो तर आपल्या लक्षात येतं की याला आधार जो कुठचा आहे, या राज्यघटनेमध्ये हिंदुस्थानातील नागरिकाला नागरिकत्व देण्याचा जो अधिकार आहे तो कुठे आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, सीए वर इतकी आंदोलनं झाली, लोकांना वाटलं सीए कुठून आलं. आणि मग सीएचा मूळ गाभा जर कुठे असेल तर तो आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे या देशाला अभिप्रेत असलेली राज्यघटना ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तीच राज्यघटना खऱ्या अर्थाने लोकांना अभिप्रेत असलेली राज्य किंबहुना देश कसा चालावा हे करण्यासाठी खऱ्या अर्थाने पावलं जर कोणी उचलली आजच्या ह्या कलयुगामध्ये तर ती आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी उचलली. आणि त्यांनी बरोबर राज्यघटनेचा आधार घेत त्या वेळेला त्या लोकांनी लिहिलेलं जी वाक्य आहेत, जी पुढे आता आपण बोलताना माझ्या याच्यातनं येणार आहेत, बिलकुल त्याचा प्रयोग म्हणजे देशाला स्वतंत्रता मिळाल्यानंतर त्या कालावधीमध्ये लिहिलेलं इतिहासकालीन लिखाण आणि राज्यघटना आणि देश कसा असावा हे आपल्या हिंदुस्थानातील नागरिकांना जे अभिप्रेत होतं ते अभिप्रेत असण्याचं, राज्य चालवण्याचं काम, राष्ट्र चालवण्याचं काम खऱ्या अर्थाने आज आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी करतायत. तुम्हाला सांगतो त्यांनी काय काय कसं लिहून ठेवलं होतं. तर त्यांनी म्हटलं होतं की पहिली राज्यघटना लिहून झाल्यावर आता सुमारे 100 वर्ष लोटले त्यावेळेला, आणि त्यामुळे राज्यघटनेची मर्यादा किंवा कक्षा काय असावी हे फार पूर्वी ठरलं होतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही राज्यघटना येणारे हजारो वर्षापर्यंत राहील अशा पद्धतीचं लेखन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं होतं. आणि म्हणून एका वेळेला त्या घटनेचं कलम लिहित असताना ग्राम राज्याबद्दलची आपली कल्पना काय असं त्यांना विचारलं गेलं की आपण बघतो की आपण ग्राम राज्य म्हणजे राज्य कसं असावं, त्या ग्राम राज्यासंबंधीच्या सूचना केल्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट कसे असावेत. तर त्यांनी कसं म्हटलं होतं की खेडे म्हणजे त्या भागातील एक स्थानिक वादांचे कोंडाळे, आणि त्या स्थानिक वादांचे कोंडाळे म्हणजे अज्ञानाची, कोत्या मनाची आणि जातीवादाची गुहा म्हणजेच ग्रामराज्य. आणि म्हणून खेडे हे घटक न मानता त्यांनी व्यक्ती ही महत्वाची मानली. आणि ही व्यक्ती महत्वाची मानल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं भाषणाच्या शेवटी की ही घटना प्रत्यक्षात आणण्यासारखी आहे, ती घटना लवचिक आहे, शांततेच्या आणि युद्धाच्या वेळी सगळ्यात महत्वाचं देशाला एकत्र ठेवण्याच्या बाबतीत ती अत्यंत सामर्थ्यवान आणि सक्षम आहे, असे उद्गार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधान आणि ही राज्यघटना देत असताना ग्रामराज्या संदर्भामध्ये काढलेले त्यांचे हे उद्गार आहेत. आणि मग खरोखरच जर राज्यघटना या गोष्टी राज्यघटनेप्रमाणे सुरळीत झाल्या तर राज्यघटनेमध्ये काही दोष असतील तर ते दोष त्या वेळेला ते दूर करत गेले. आणि मग ही समिती ज्या वेळेला बाबासाहेबांचं राज्यघटनेवरील भाषण ऐकत असेल त्या वेळेला त्या सगळ्या लोकांच्या समोर असं प्रश्नचिन्ह येत असेल की एखादं कलम, एखादी घटनेतील एखादी वाक्य हे ते उलगडून दाखवत असताना त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की इतकं प्रचंड वाचन, इतकं प्रचंड लेखन करत असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा, कुठेही ताण तणाव दिसत नसे. आणि त्यांचं भाषण या आपल्या घटनेबद्दल, आपल्या संविधानाबद्दल इतकं प्रचंड आकर्षक असं भाषण बनत असेल. आणि म्हणून मसुदा समितीचे सदस्य टी कृष्णमाचारी यांनी जेव्हा त्यांचं अभिनंदन केलं आणि पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांचं घटनेवरील भाष्य मनोवेधक आणि उत्कृष्ट झालं असं म्हटल्यानंतरची एक घटना मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेला घटना मसुदा समितीमध्ये एक आणखीन सदस्य होते, त्यांचं नाव होतं काझी सय्यद कमरुद्दीन. आणि काझी सय्यद कमरुद्दीननी त्यावेळेला म्हणजे साधारणतः 70 वर्षापूर्वी एक भाकीत केलं. तर काय भाकीत केलं तर घटना मसुदा समितीच्या या घटना समितीसमोर जेव्हा
बाबासाहेबांनी भाषण केलं आणि त्यांना सांगितलं की हे भाषण केल्यानंतर तुमच्या समोर जे प्रश्न तयार होतील, तुमच्या मनामध्ये जे विचार येतील, तुमच्या मनामध्ये ज्या समस्या तयार होतील, त्या सगळ्या समस्या, तुमचे विचार, तुमचे प्रश्न माझ्यासमोर तुम्ही पुढच्या बैठकीमध्ये मांडा, त्याला मी उत्तर देईन. अशा वेळेला काझी सय्यद कमरुद्दीननी हे म्हणायच्या आधी पंजाबराव असे म्हणाले, पंजाबराव देशमुख, ज्यांचं आपण बघतो की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी असं म्हटलं की जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना घटना लिहिण्यामध्ये वाव मिळाला असता तर कदाचित ही राज्यघटना अजूनही वेगळ्या पद्धतीची झाली असती. आणि मग काझी सय्यद कमरुद्दीन यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केलं आणि बाबासाहेबांना त्यांनी काय म्हटलं, तर त्यांनी म्हटलं की आज मी हे सांगतो की बाबासाहेबांना म्हणजे आंबेडकरांना भावी पिढ्या राज्यघटनेचा महान शिल्पकार म्हणून ओळखतील अशी आपल्याला निश्चिती वाटते, असं मत त्यांनी घटना समितीच्या सदस्यांसमोर व्यक्त केलं. त्या काझी सय्यद कमरुद्दीनचं सुद्धा आपण सगळ्यांनी आज त्यांच्या स्मृतीनं अभिवादन केलं पाहिजे की त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावी पिढ्या ह्या हिंदुस्थानाच्या एक नाही तर शतकोत्तरच्या पिढ्या या राज्यघटनेचे महान शिल्पकार म्हणून ओळखतील. आज ते सत्य प्रत्यक्षामध्ये उतरताना आपण सगळे बघतो आहोत. आणि मग त्यामुळे घटनेतील कलमांवर बरीच चर्चा होत होती, एकामागून एक स्वीकृत होत होतो. आणि स्वीकृत होत असल्यानंतर 20 नोव्हेंबर 1948ला, म्हणजे साधारणतः घटना आपण बघितली ती 1949 आपल्या देशाच्या समोर आली, संसदेमध्ये त्याला पारित करण्यात आलं. आणि 20 नोव्हेंबर 1948ला सगळ्यात मोठं कलम, ज्याला आपण म्हणतो की या संविधानाचं 11वं कलम जे स्वीकृत करण्यात आलं, आणि त्या 11व्या कलमामध्ये काय होतं ते स्वीकृत केल्यानंतर त्याच्यामध्ये होतं भारतातील अस्पृश्यतेचा काळीमा मोठ्या जयघोषामध्ये जो धुवून टाकण्यात आला, ते 11वं कलम लिहिण्याचं सुद्धा काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि मग त्यावेळेला असं म्हटलं गेलंय की दलित समाजाचे लोक, शेतकरी, कामगार या सगळ्यांना जे अभिप्रेत होतं की भारतात खरा समाजवाद स्थापन करतील. आणि मग म्हणून त्यांनी एक वाक्य म्हणून ठेवलं होतं त्यावेळेला की जेव्हा हा अस्पृश्यतेचा काळीमा मोठ्या जयघोषात पुसून टाकला गेला आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये 11वं कलम संमत केलं गेलं, त्यावेळेला त्यांचं एक छोटंसं त्यांचं भाषण होतं मुंबईमध्ये झालेलं. त्या भाषणामध्ये त्यांनी या घटनेची कलम उलगडून दाखवत असताना त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही, त्यांनी समाज मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला होता की होय, हे भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना ही तुमच्यासाठी, या देशासाठी अभिमानाने मी देत आहे. त्यांनी म्हटलं होतं कोणत्याही समाजाची प्रवृत्ती ही तो समाज शिक्षणामध्ये किती पुढे जातो यावर अवलंबून आहे. तुम्ही विचार करा, ही थोर विचारांची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होती. हा जो विचार त्यांनी मांडला होता, हा विचार आजही साधारणतः 70 वर्षानंतर, म्हणजे घटना आपल्याला मिळाल्यानंतरच्या सुद्धा 70 वर्षामध्ये जो समाज शिक्षणामध्ये पुढे जातो, त्याच समाजाला या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये मान सन्मान मिळत असतो. शिक्षणाच्या आधारावरच तो मनुष्य किंबहुना त्याची या जीवनाची वाटचाल करत असतो. आणि म्हणून मग जेव्हा 14 नोव्हेंबर 1948 पासून सतत वेगवेगळे कलम लिहित गेले, घटना समितीच्या सदस्यांना ते म्हणाले की तुम्हाला ही राज्यघटना मंजूर होईल, राज्यघटना पसंत पडेल, त्या वेळेला तुम्ही त्या घटनेची एक एक कलम संमत करत चला. आणि मग त्यावेळेला आणखीन एक घटना समितीच्या काही सभासदांनी जेव्हा त्यांचा जयजयकार सुरू केला की होय बाबासाहेब, तुम्ही ही सुंदर घटना मांडली आहे, एक एक कलम इतकी सुंदर लिहिली आहे, समाजातील म्हणजे देशातील विविध स्तरावरच्या विविध विचारवंतांनी, म्हणजे आपण जर ती नावं बघितली तर मुनीस्वामी पिल्ले नावाचे त्यावेळचे फार थोर विचारवंत होतं. त्यांनी असं म्हटलं की हरिजन समाजाने आतापर्यंत नंदनार सारखा मोठा भक्त निर्माण केला, तिरुपन्नल वार सारखा थोर वैष्णव साधू निर्माण केला, तिरुवल्लुवर सारख्या थोर तत्वज्ञानास जन्म दिला. आता तर त्या समाजाने आंबेडकरांसारख्या पुरुषास जन्म देऊन जगास असे दाखवून दिले आहे की दलित समाज सुद्धा सर्वोच्च शिक्षणावर पोहोचू शकतो आणि जगाची सेवा करू शकतो. असे थोर उद्गार या सगळ्या फार मोठ्या विचारवंतांनी त्या काळी उद्गारले होते. कारण काय होतं,
तर भारतीय संविधान राज्यघटना तयार होत होती आणि ही राज्यघटना तयार करत असताना त्याचा श्रेयवाद कुठेच नव्हता, कारण का सगळ्या जगाला, सगळ्या देशाला माहिती होतं की यामध्ये सर्वस्व झोकून देणारे बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारवंत जगाला हे दाखवून देत होते की बुद्धिवादापेक्षा आपण त्या बुद्धीचा वापर या देशाच्या सर्वोच्च अशा संविधानासाठी, सर्वोच्च अशा आपल्या राज्यघटनेसाठी आपण करत आहोत. आणि मग विचार, जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, तर सर्वच सभासदांना राज्यघटना आवडली होती असं नाही. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली की ही घटना बरोबर नाही. मग प्रांतांना नगरपालिकांच्या अवस्थेमध्ये या घटनेने पोचवले आहे अनेक वेळेला. म्हणजे अनेक लोक म्हणत असायचे की ही घटना बरोबर नाही. मग गांधीजींची विकेंद्रीकरणाची आवडती कल्पना, म्हणजे विकेंद्रीकरण करा असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं, त्या विकेंद्रीकरणाची कल्पना या राज्यघटनेने अव्हेरलेली आहे असे दुसऱ्या एकाने दुःख प्रदर्शित केलं. मग तिसरा म्हणाला की राज्यघटनेने गोहत्या बंदीविषयी काही व्यवस्था केली नाही म्हणून वाईट वाटते आहे. काहींच्या मध्ये भारतीय राज्यघटना ही अनेक देशांच्या राज्यघटनेची खिचडी आहे आणि म्हणून ती वकिलांचा स्वर्ग बनेल. राज्यघटना जरी एक उत्तम दस्तावेज झाला असला तरी ती गांधीजींचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टीचा ध्येयवाद कृतीत आणत नाही असे काहींचे म्हणणे पडले. अशा अनेक चर्चा, विचार परामर्शाच्या अधीन राहून ही घटना पुढे जात होती आणि ही घटना देशाला सार्वभौमत्वाच्या दृष्टीने, एकतेच्या दृष्टीने, अखंडतेच्या दृष्टीने ही देशाला एका नवीन विचारधारेच्या दृष्टीने नेत होती. आणि म्हणून एका भाषणाचा उल्लेख मी तुमच्या समोर करणार आहे. एम सादुल्ला हे घटना मसुदा समितीचे त्याचबरोबर एक सभासद होते. त्यांनी सांगितले की घटनेचा मसुदा तयार करावयास नेमलेली लेखन समिती पूर्णत्वपणाने स्वतंत्र नव्हती आणि ही जर स्वतंत्र नव्हती तर तिच्या मार्गामध्ये अनेक अडचणी होत्या आणि लोकशाहीच्या तत्वामध्ये विरोधी असतील अशा पुष्कळ गोष्टींचा अंतर्भाव त्यांना करावा लागला, कारण त्या समितीवर इतरही वरिष्ठ शक्तींचे नियंत्रण होते. तुम्हाला कळेल की वरिष्ठ शक्तींचे नियंत्रण होते असं म्हटलंय या लेखकाने. याचाच अर्थ मी तुम्हाला फक्त एक गोष्टीची आठवण करून देईन, ते म्हणजे 370चं कलम सुद्धा या संविधानामध्ये लिहिलं गेलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नव्हतं. वरिष्ठ शक्तींचं नियंत्रण होतं याचा अर्थ की 370 सारखं कलम एका दुसऱ्या व्यक्तीस लिहिणारा, म्हणजे लिहिण्यास सांगणारे लोक कोण होते, म्हणजे वरिष्ठ शक्ती याच्यामध्ये होत्या. हे आपल्या सगळ्यांना कळण्यासाठी हे त्याच्यात लिहिलं गेलं आहे. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं, त्याच्यामध्ये म्हटलेली काही वाक्य इतकी आजच्या ह्या समाजकार्याला, म्हणजे आजच्या ह्या समाजकारणाला, राजकारणाला इतकी चपलक बसतात, म्हणजे चपखल बसतात. त्यांनी म्हटलं की त्यांनी भाषण करण्यासाठी ते उभे राहिले की साधारणतः 26 नोव्हेंबर 1949ला घटना द्यायची आहे आणि ती घटना आपण संमत करणार आहोत. त्याच्या आधी एक दिवस ते भाषणाला उभे राहिले आणि ते म्हणाले की मी घटना समितीत आलो तो दलित वर्गाचे हित साधण्यासाठी आलो. घटना समितीने माझी निवड घटना लिहिण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीवर केलेली पाहून मलाच आश्चर्य वाटले. याविषयी मी घटना समितीचा अत्यंत ऋणी आहे. घटनेचा खरडा तयार करणाऱ्या लेखन समितीने आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकून मला त्यांनी आपले साधन वापरून लेखन करण्यासाठी जी राष्ट्राची सेवा करावयास मला संधी दिली त्याबद्दल मी त्या समितीचा ऋणी आहे. घटना लेखनाच्या कार्यात ज्यांनी सहकार्य केले त्या सर BN राव आणि लेखन समितीतील कृष्णस्वामी अय्यर आणि बाकीच्या सर्व सचिवांचा मी ऋणी आहे. असं भाषण करताना त्यांनी काही गोष्टी ज्या म्हटल्या त्या आजच्या आपल्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत. त्यांनी म्हटलं की राज्यघटनेत गुंफलेली तत्वे ही चालू पिढीची मते आहेत, म्हणजे त्यावेळेच्या राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ते म्हणाले की माझ्या मनाला अतिशय दुःख होते ते या गोष्टीमुळे. म्हणजे माझं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हे याच्या पुढचं तुम्ही अक्षरशः तुम्ही ऐकण्यासारखे आहे. त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले माझ्या मनाला अतिशय दुःख होतं. कशामुळे दुःख होतं तर भारताला यापूर्वी आपलं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली असे नाही. म्हणजे ह्या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, मजबूत राहावं, एकसंघ राहावं म्हणून ही राज्यघटना आपल्या देशाला दिली.
पण ही राज्यघटना देत असताना बाबासाहेब म्हणाले की भारताने स्वातंत्र्यता गमावलंय पूर्वी. मग ते का गमावलं? तर ते भारताच्या जनतेच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळे, देशद्रोहीपणामुळे त्याला गमवावे लागेल. जर पुढे कधी असं घडलं, म्हणजे काय, तर त्यांनी अधोरेखित करून ठेवलं होतं की जम्मू काश्मीर सारखा प्रदेश, जो जम्मू काश्मीर सारखं राज्य ज्या वेळेला या रियासती विलीन करत असतानाचा त्यावेळेचा राजा हरिसिंगचा पवित्रा, आणि त्यामुळे पाकिस्तानला एका बाजूने हिंदुस्थानामध्ये घुसण्याची मिळालेली मोकळीक, आणि त्यामुळे त्यांचा गर्भित इशारा काय होता, तर ते भारताच्या जनतेच्या, म्हणजे जम्मू काश्मीरची जनता ही भारताचा अविभाज्य अंग आहे, आणि त्यामुळे भारताच्या जनतेच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळे आणि देशावर देशद्रोहीपणामुळे त्याला गमवावे लागेल. जेव्हा मोहम्मद बिन कासिमने सिंधवर स्वारी केली, तेव्हा राजा दाहिरच्या सेनापतीने मोहम्मद बिन कासिमच्या मुनिमाकडून लाच खाऊन आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे साफ नाकारले. मोहम्मद घोरीला हिंदुस्थानवर स्वारी करण्यास आमंत्रण देऊन पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढण्यास आमंत्रण देणारा जयचंद सुद्धा हा पुरुष होता. त्याने मोहम्मद घोरीला सोळंकी राज्याचे आणि आपले सहाय्य देण्याचे वचन दिले होते. जेव्हा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करत होते, तेव्हा इतर मराठे सरदार व राजपूत मोगल बादशाहच्या बाजूने लढत होते. जेव्हा शीख राज्यकर्त्यांच्या विरुद्ध ब्रिटिश लढत होते, तेव्हा त्यांचे सेनापती मूग गिळून बसले होते. शिखांचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी त्यांनी मुळीच प्रयत्न केले नाहीत. हा इतिहास सांगतो 1857 साली हिंदुस्थानच्या मोठ्या विभागाने ब्रिटिशाविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले असता शीख लोक ते युद्ध शांतपणे प्रेक्षक वृत्तीने पाहत राहिले. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय, असं सभागृहास विचारता डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की या वेळेला जर हिंदुस्थानातील जाती भेद दूर करून हिंदुस्थान जर एक संघ राहिला, तर येणाऱ्या कालावधीमध्ये हिंदुस्थान म्हणजे राष्ट्र आपलं एक मजबूत आणि एक संघ राष्ट्र होईल. आणि म्हणून राष्ट्रहिताच्या पेक्षा, म्हणजे आपल्या पक्षाचं मत हे राष्ट्रहितापेक्षा जर श्रेष्ठ मानलं गेलं, तर भारतीयांचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल. हे वाक्य तुम्ही अधोरेखित करून ठेवा. म्हणून मी म्हणत नाही, पण भारतीय जनता पार्टी काय म्हणते, तर सर्वोपरी सर्वात प्रथम राष्ट्रहित. आणि म्हणून मला या पक्षाचा अभिमान आहे, कारण का आपण सगळेजण आज काम करतो आहोत. ते आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींचं पहिलं वाक्य आहे कि सर्वोपरि मेरा देश, सबसे ऊपर मेरा देश, और मेरी स्वतंत्रता मेरे लिए अभिमानास्पद है. और इसके लिए हम सब ने ये सोचना चाहिए की भारताचं संविधान आणि त्या संविधानामध्ये असलेलं सगळ्या हिंदुस्थानाचा स्वाभिमान, आणि अशा अर्थाने जेव्हा ही राज्यघटना बनली, हे संविधान देशाला अर्पण झालं, आणि त्यावेळेला ही जेव्हा झालं तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, अखंड आणि अभंग अशी त्रिमूर्ती जी आहे, ज्याचा उल्लेख वारंवार आपण करत असतो, आणि त्यामुळे जीवनाची ही 3 मूल्य म्हणून ओळखली जातात. आणि त्यामुळे मला एकच आता गोष्ट, 2-3 गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला सांगायच्या आहेत की ज्या वेळेला बाबासाहेबांनी ही भाषण करत गेले आणि या देशाला उद्देशून, या समितीला उद्देशून ते सांगत राहिले की हे म्हणजे जी सामाजिक आणि आर्थिक जीवनामधली असमता आहे, जर ही विसंगती आपण दूर केली तर हा देश एकसंघ राहील. आणि इतक्या परिश्रमाने, इतक्या मेहनतीने घटना समितीने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा आहे, हा जर आपण सगळ्यांनी मिळून टेकवला, ज्याला आपण म्हणतो की लोकशाही म्हणजे हे संसद म्हणजे काय, तर संसद म्हणजे सर्वोच्च, आपल्या लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. आणि या सर्वोच्च मंदिरामध्ये असलेलं जो मूळ गाभा आहे, तो मूळ गाभा आपल्या संविधानाचा आहे. आणि मग या संविधानाच्या गाभ्याला ज्यामध्ये स्थान आहे अशी आपली संसद, ज्याला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये हिंदुस्थानाच्या प्रचलित राजकीय परिस्थितीचं वर्णन नेहमी असत असे. आणि मग जेव्हा ही घटना त्यांनी आपल्याला दिली 25 नोव्हेंबर 1949ला, त्यांनी सर्व सदस्यांसमोर त्याचं भाषण केलं आणि सांगितलं की माझ्या जीवनातलं सगळं सार, माझ्या जीवनातली माझी सगळी बुद्धिमत्ता, माझं शिक्षण, मी घेतलेला अनुभव, मी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर गेल्यानंतर मला आलेले अनुभव जे आयुष्यामध्ये कोणाला येऊ नयेत म्हणून मी करत असलेले प्रयत्न
आणि यामध्ये अनेक लोकांचा सहभाग घेऊन मी आपल्या समोर ही घटना ठेवत आहे. आणि मग घटना समितीने साधारणतः 26 नोव्हेंबर 1949ला ही घटना स्वीकृत केली. आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना संमत करत असताना म्हणजे देत असताना आणि ही घटना आपण संमत करावी म्हणून सांगत असताना जे भाषण केलं त्यातले मुद्दे मी जे तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर स्वाभाविकपणाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी घटना स्वीकृत केली आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जी 5-7 वाक्य म्हटली आहेत, किंबहुना एक इतकं सुंदर वाक्य त्यांनी म्हटलं. म्हणजे 1949 आज आपण 2020 मध्ये आहोत. म्हणजे ती 50, 20, 70, 71 वर्ष पण ठळकपणाने अधोरेखित केलेली ही वाक्य मी तुमच्या समोर आज मांडणार आहे. की जेव्हा घटना स्वीकृत झाली आणि आपल्या समारोपाच्या भाषणासाठी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद उभे राहिले आणि त्यांनी उभे राहिल्यानंतर स्वाभाविकपणाने बाबासाहेबांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ही घटना आपल्या परिश्रमाने, मेहनतीने, प्रचंड शक्तीने, तल्लख बुद्धिमत्ताने त्यांनी लिहिली. त्यांनी म्हटलं की या खुर्चीत बसून म्हणजे मी ज्या समितीचा अध्यक्ष आहे त्या समितीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसून मी जे काही भाष्य करणार आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक दिवशी बारकाईने निरीक्षण करत आलो होतो. घटना समितीच्या लेखन समितीवरील सभासदांनी इतक्या बारीकपणाने, उत्साहाने, चिकाटीने, निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या लेखन समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. घटना तयार करण्याच्या लेखन समितीवर बाबासाहेबांची निवड करण्यात आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात जो निर्णय आम्ही घेतला तो निर्णय आजपर्यंत इतका अचूक निर्णय घटना समितीने दुसरा कोणताही घेतला नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी हे जे कार्य केले त्याला त्यांनी एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला आणि सभागृहामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टाळ्यांचा गजर होत होता. टाळ्या थांबत नव्हत्या आणि या परिस्थितीमधून सुद्धा जात असताना डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितले की हा देश ज्याला गर्व असेल आणि जो देश गौरवान्वित होईल आणि अशा पद्धतीने हे लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समर्पित केलं आहे. त्याच्यानंतर एका दुसऱ्या दिवशी एका गांधीवादी साप्ताहिकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना बुद्ध भक्त उपाली यांच्याशी आणि बुद्ध भक्त उपाली यांच्याशी तुलना केल्यानंतर त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी असं म्हटलं की तथागत गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 3 महिन्यांनी जन्मलेल्या बुद्ध महासभेने विनयपिटक लिहिण्याचे कार्य या उपालीवर सोपवले होते. उपाली हा जन्माने न्हावी, ज्ञानाने बृहस्पती, दैवायत्त कुले जन्म मदायत्त तू पुरुषम, म्हणजे दैवायत्त कुले जन्म मदायत्तम तू पुरुषम, हे सत्य ह्या 2 महाभागांनी सिद्ध केले. असं म्हटल्यानंतर संपूर्णपणाने हिंदुस्थानामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की चैतन्याची लाट सळसळली की अशा पद्धतीचं हे विचारवंतांनी तत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तत्ववेत्ते आणि वेगवेगळ्या सगळ्या लोकांनी मिळून ह्या आपल्या संविधानाला आपलंसं केलं. या संविधानानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना ही अंमलात आणण्याची ठरली. तो दिवस होता 26 जानेवारी 1950 आणि त्यावेळेचं एक शेवटच्या भाषणाने मी आज आपला ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे की ज्यांनी या देशाला घटना दिली, राज्यघटना देत असताना, लिहित असताना, भाषण करत असताना त्यांच्या मनात काय काय विचार आले असतील तर त्या विचारांना त्या थोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी काय म्हटलं तर 11 जानेवारी 1950 रोजी सायंकाळी मुंबईमधील परळ येथे म्हणजे जिथे आमचं सुद्धा वास्तव्य झालं अशा एका प्रचंड सभेमध्ये भारतीय राज्यघटनेची प्रत एका मोठ्या अशा करंडकामधून डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करण्यात आली. म्हणजे ज्यांनी ती प्रत अक्षरशः म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सत्यनारायणाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तशी फार मोठी असं सभा आणि त्या सभेमध्ये हजारो लोक आणि ती प्रत
त्यांनी म्हटलं त्या सभेमध्ये, ती सभा शेड्यूल कास्ट फेडरेशन मुंबई या संस्थेने भरवली होती, म्हणजे इतिहासात तसा त्याचा उल्लेख आढळतो. या सभेमध्ये बोलताना बाबासाहेब म्हणाले, मी दलित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीने नव्हे, तथापि काही परिस्थितीमुळे ते कार्य माझ्या अंगावर पडले आणि घटनेच्या शिल्पकाराच्या नावाशी माझे नाव निगडीत झाले आहे. याविषयी मला अभिमान वाटतो, कारण अशी संधी एखाद्याच्या जीवनामध्ये क्वचितच येते. मी ब्रिटिशांचा बगलबच्चा आहे, मुसलमानांच्या बाजूचा आहे, अशी माझी नालस्ती गेले 20 वर्ष होत राहिली आहे. मला आता अशी आशा वाटते की माझे हे राज्यघटनेविषयीचे कार्य पाहून हिंदूंना कसे खोटे होते ते त्यांना कळेल, आणि म्हणून घटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा भारतभर झालेला गौरव पाहून त्यांचे स्वतःचे मन सुद्धा भारावून गेले होते. आणि म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना एक आवाहन केले होतं की सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की या देशाचे हित आणि उन्नती या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी विचार करावा. आणि म्हणून त्यांनी 29 जानेवारी 1950ला या देशाला उद्देशून केलेलं भाषण होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी या देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने ही घटना सर्व समाजाला अंतर्भाव करून सर्व समाजाच्या दुःख अशा पद्धतीने चालावा आणि या देशाला एक गौरवशाली आणि वैभवशाली असं राष्ट्र म्हणून जो मान मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी या घटना समितीने मिळून केलेलं कार्य हे आज नाही तर अनेक वर्ष आपल्या समोर राहील. आणि म्हणून त्या वेळेला ह्या घटनेचा ज्या वेळेला तुम्हाला उपयोग करता येईल, त्या कलमांचा उपयोग करता येईल, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, या देशाच्या नागरिकाने ही घटना, हे संविधान हे निश्चितपणाने वाचलं पाहिजे आणि त्या संविधानाबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. या अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो, या पद्धतीने आपण पुढे जात राहिलो, तर या देशाबद्दल, या घटनेबद्दल आणि आपल्या सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या भारताचे संविधान म्हणजे भारताची राज्यघटना याच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण निश्चितपणाने भारताचे संविधान हे वाचलं पाहिजे, हे आपल्याकडे ठेवलं पाहिजे. आणि हे वाचत असताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा मी आजच्या या आपल्या भारतीय संविधान सप्ताहाच्या निमित्ताने त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. लाखो नाही तर करोडो लोकांच्या मनामध्ये असलेल्या या संविधानाच्या अभिप्रेत असं 370 कलम आणि 35 हे कलम रद्द करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी ज्यांची नोंद व्हावी असे आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा उल्लेख आज नाही तर हजारो वर्ष या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये होत राहील. आणि त्याचा आधार होता ते भारताचं संविधान, त्याचा आधार होता ही भारताची राज्यघटना. आणि ही भारताची राज्यघटना ज्यांनी आपल्याला दिली त्या थोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मी पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.